आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरातील लोकांना रेस्क्यू करताना बोट पंक्चर झाली होती. दरम्यान बोटवर बसलेल्या 2 पुरुष, 1 महिला आणि मुलाला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं थर्मोकॉल प्लेटवर बसवून मंदिरात नेण्यात आले. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात पुन्हा अतिवृष्टीने झोडपल्यानं कडा नदीला पूर आलाय. नदीकाठची घरं आणि शेती पाण्याखाली गेली आणि या पूर परिस्थितीची भयानकता ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सिंदफणा नदी दुथडी भरून वाहते. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून अनेक घरंही पाण्याखाली गेली आहेत. शेतामध्ये पाणी शिरल्यानं त्याला तलावाचं स्वरूप आलंय. बीडमधील साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकड पिंपरी, कंबळेश्वर, धानोरा, शिरापूर या गावामध्ये पाणी शिरलं. बीडच्या नांदूरमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पूरग्रस्त भागाचं ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. दरम्यान नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यालाही पुराचा फटका बसला. मातुरी, धारेवाडी इथं अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मूग, तूर, सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं. धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खैरी नदीला पूर आलाय. पुरामुळे परंडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. पावसामुळे निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यातून समोर आली आहे. संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील चांदणी धरणात पाण्याची मोठी आवक होते आणि यामुळे धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू आहे. यामुळे चांदणी नदीच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या आजूबाजूचा परिसर पाण्यानं वेढला. सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या तुफान पावसामुळे सीना नदीला पूर आलाय. मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील तालुक्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. सीना नदीकाठच्या ग्रामस्थांनाही यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं. सोलापूर पुणे महामार्गाला सीना नदीच्या महापुराचा फटका बसलाय. सीना नदी पात्रात 2.25 लाख क्युसेक्सने पाणी सोडल्यानं महामार्गावर पाणीच पाणी झालंय. यामुळे एका मार्गानेच वाहतूक सुरू आहे. सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यात रेल्वे कर्मचारी वाहून गेल्याची घटना घडली आहे. योगेश माने असं संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. सोलापूरहून हुडगी रेल्वे स्टेशनवर ड्युटीवर जात असताना ही दुर्घटना घडली. पुराच्या पाण्याचा इतका वेग होता की कर्मचाऱ्याची दुचाकी देखील वाहून गेली. सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातल्या 10 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. बदनापूरचं सेलगाव, वाकुर्णी, माहेर, भायगाव या भागात पावसाचा मोठा फटका बसला. करमाळामध्ये सीना नदीला पूर आला. यामुळे सांगोल्यातील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा बसला. मंदिरात 70 ते 80 नागरिक अडकल्याची माहिती आहे. नागरिकांना रेस्क्यू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोलापुरात मुसळधार पाऊस झाला आणि यावेळी पुराच्या पाण्यात तरुणांनी हुल्लडबाजी केली. लांबोटी इथल्या पुलाच्या कठड्यावर चढून मोबाईल धरून तरुण जीव धोक्यात टाकतात. दरम्यान नदीकाठी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं. संभाजीनगरच्या टाकळी शाहू गावात पुरावरनं घसरून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. साहेबराव नथू दहीहंडे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. जळगावच्या उच्चांकी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी घरात शिरलंय. यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय. तातडीनं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगावच्या भडगावात अतिवृष्टीमुळे ग्रामीण रुग्णालयात पाणी शिरलंय. यामुळे रुग्णासह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान पुराचं पाणी ओसरल्यानं रुग्णालयातील कामकाज सुरळीत झालंय. मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 26 धरणांपैकी 17 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली. परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. गोदावरी नदीकाठची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत तर काही भागात शेतात पाणी शिरल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी पुरात अडकलेल्या नागरिकांना दोराच्या साह्यानं बाहेर काढण्यात आलं. लातूरच्या जळकोट तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. अतिवृष्टीने हैराण झाल्यानं शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललंय. उत्तम माने असं जीवन संपवलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
न्यूज 18 लोकमत पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी बांधावर पोहोचलं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याच्या सूचना दिल्या. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तात्काळ मदत पुरवणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर शिवसेना 12,500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार असल्याचे ते म्हणाले. अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. सोलापूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी ते करतील. तर अतिवृष्टीबाधित झालेल्या गावांचाही ते आढावा घेणार आहे. धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ताफा अडवत मदतीची मागणी केली. दरम्यान प्रशासनाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नसल्याच्या घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांनी मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. शिवसेना उपनेते संजय जाधवांनी सरकारकडे ही मागणी केली. आणि आता इतरही घडामोडी आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100 मध्ये. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलाय. तर शाहरुख खानलाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. TJSB सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने पुरस्कार देऊन TJSB बँकेला सन्मानित केलं. रुपये 5,000 कोटींपेक्षा अधिक ठेवींसाठी हा पुरस्कार देण्यात आला. कराड पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी 25 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. 15 शिक्षिका आणि 10 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित्त रुक्मिणी मातेस लबाणी पोशाख परिधान करण्यात आला होता. तसंच विठ्ठलासही पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. या अलंकारांनी विठ्ठल रुक्मिणीचं रूप अधिक मनमोहक दिसत होतं. आंबोली गावातील शिंदे वस्तीला रस्ता नसल्यानं रुग्णाला उचलून नेण्याची वेळ आली आहे. तातडीनं रस्ता बनवण्याची मागणी नागरिकांनी केली. चंद्रपूरमध्ये माजी आमदार बच्चू कडू चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनामुळे चंद्रपूर नागपूर महामार्गावरची वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. दरम्यान मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला. जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केलं. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. नांदेडच्या हदगावमध्ये बंजारा समाजाने मोर्चा काढला. हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणी पूर्ण न केल्यास 29 तारखेला तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. नांदेडच्या किनवटमध्ये आदिवासी समाजाने मोर्चा काढला. बंजारा समाजाच्या मागणीला यावेळी विरोध करण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाने भाग घेतला होता. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाने मोर्चा काढला होता. यावेळी बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करण्यात आला. दरम्यान आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यवतमाळच्या टाकळीमध्ये अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. खासगी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला. या तरुणीचा मृत्यू झाला. शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. चिपळूणमध्ये दोघांची 28 लाखांची फसवणूक करण्यात आली. अधिकचा परतावा देण्याच्या आमिषातून ही फसवणूक झाली. या प्रकरणात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.